आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा माणूस पार्वतीपुरम मधला पुजारी आहे ना? मग या पुजाऱ्यासोबत संध्या का बरं बोलते? ठीक आहे बाबा. अरे बापरे, हिच्यामुळे आजवर नेहमी मला त्रासच झालाय. हिचं काहीतरी केलंच पाहिजे. ए थांब. कोण आहेस ग तू? आधी मला मारलं, आता माझ्या संध्याला पण त्रास देते. तुला विचारलंय ना, बोल कोण आहेस? माहित असून पण विचारतेस, मग का सांगू? विषय बदलू नकोस, सांग. मी संध्या आहे. ते लोकांसाठी. खरं कोण आहेस ते सांग. मी संध्या नाही असं का वाटतं तुम्हाला? कारण आता तू बाहेर एका वेड्यासोबत बोलत होतीस ना? कोण आहे तो तुझा? ही वेड्यासोबत बोलत होती? त्या वेड्याचा आणि तुझा काय संबंध आहे? तो माणूस बऱ्याच वेळापासून महालात बघत होता, म्हणून मी जाऊन त्यांना कोण पाहिजे असं विचारलं. एवढ्यासाठी तुम्ही आता माझ्यावर संशय घेताय का? म्हणजे तू त्याला ओळखत नाहीस? हे बघा, मी मलेशियात राहणारी मुलगी आहे. इथल्या माणसांना मी कसं काय ओळखत असेन? बरं, तुम्ही त्यांना ओळखता का? तुमच्या बोलण्यातून असं वाटतं की तुमचा आणि त्यांचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. बोला ना, कोण आहेत ते? काय हो, तुम्हाला सगळ्यांकडून उत्तरं हवी असतात नाही का? पण तुम्हाला प्रश्न विचारला की बोलताच येत नाही. तुमचं हे वागणं ना मला अजिबात पटत नाही. तुमच्यामुळे मला परत मलेशियाला जावं लागेल असंच वाटतंय. संध्या, जाऊ नकोस ग. काही करून मी हिला महाला बाहेर काढेनच. आता ज्या माणसाबद्दल तुम्ही मला विचारलत ना, त्यांनी ना मला एक गोष्ट सांगितली. त्याबद्दल तुम्हाला विचारलं तर तुम्ही नीट सांगाल का? काय काय बोलला तो? कुणीतरी नंदिनीचं नाव घेऊन ती या कुटुंबातल्या सगळ्यांना संपवणार आहे असं म्हणत होते ते बाबा. कोण आहे ती नंदिनी? ही नंदिनी कोण आहे? ती इथे येण्याआधी संध्याला घेऊन लवकरच महाल सोडून मलेशियाला निघून जावं हेच बरं होईल. आता तुम्हीच सांगा, नंदिनी या कुटुंबाला संपवणार आहे का? नंदिनीमुळे धोका आहे हे माहित असताना मी या महालात राहू शकते का? नंदिनीमुळे मला काही त्रास तर होणार नाही ना? मी इथे असेपर्यंत या महालात राहणाऱ्या सगळ्यांना कुणालाही कसलाही त्रास होऊ देणार नाही. हे तुम्ही आत्मविश्वासाने सांगताय तरी सुद्धा मला भीती वाटते. नंदिनी येण्याआधी मी मलेशियाला निघून जाणंच योग्य राहील. शे. संध्याला वारंवार प्रश्न विचारून शेवटी हिने नंदिनीच्या भीतीने संध्याला मलेशियाला जायला भाग पाडलंच. बघतोच. आधी बाबांना सांगून या माधवीचं काहीतरी करावं लागेल.
23rd. Yes. माझ्या बर्थडेची खरी डेट आजच फेसबुकवर अपडेट करते. कोण असेल? तुम्ही अशा माझ्या रूम मध्ये का आला आहात? मी काहीतरी विचारलं. सांगा माझ्या रूम मध्ये का आला आहात? ठीक आहे. मलेशियामधून तू इथे कधी आलीस? तुम्हाला काय करायचंय? मला खरं खरं ते सांग. बोल, कधी आलीस तू? मागच्या महिन्यात आले. मूर्तीला कधीपासून ओळखतेस? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मला कळलं पाहिजे, सांग. 3 महिन्यांपासून. अच्छा, म्हणजे इथे येण्याआधी 2 महिने फक्त, है ना? त्या 2 महिन्यात त्याच्या भरवशावर मलेशियातून तू इथे निघून आलीस आणि येऊन त्याच्याच घरात थांबण्याची तू हिम्मत केलीस म्हणजे तू साधारण मुलगी नसावीसच. म्हणूनच तुझी माझ्यावर आवाज चढवण्याची हिम्मत होतीये. तुला वाटतं तशी मी सामान्य स्त्री नाहीये. मी आता ठरवलं ना तर हे लग्न थांबवू शकते. काय हो, तुम्ही पोलिसांसारखी माझी अगदी तुरुंगातील आरोपी असल्यासारखी चौकशी करताय. मोठ्या माझात तुम्ही हे लग्न थांबवणार असं म्हणताय ना? आता बघतेच, तुम्ही लग्न थांबवून दाखवाच. पाहिलं बाबा, मगाशी खाली जो त्रास दिला तो काय कमी होता का, की इथे पुन्हा येऊन हिला प्रश्न विचारून त्रास देत आहेत? ताई, हे बघा, भाऊजींमुळे मी तुमचा खूप आदर करतो. तुला असं कधी जाणवलं नाही का? अगं, कसली बाई आहेस तू. तोंड सांभाळून बोला. रागवू नका ताई. इतक्या वर्षानंतर माझा मुलगा प्रेमात पडून त्या मुलीशी लग्न करणार आहे. मग तू का त्यामध्ये विघ्न आणायचं बोलतेस? अंकल, या माझ्यावर संशय घेतात हे मला आवडलं नाहीये आणि मला हे काही योग्यही वाटत नाहीये. मी माझ्या बाबांना सांगून आजच मलेशियाला निघून संध्या, जाते. बाबा, हा? ह्या यांच्या अशा वागण्यामुळे संध्या सोबत माझं लग्न होणार नाही असं वाटतंय मला. ताई, तुम्ही एक तपस्विनी असून एका प्रेमी जोडप्याला वेगळं करताय हे योग्य वाटतं का तुम्हाला? हे पाप तुम्हाला पचणार नाही. जरा सांभाळून राहा, आधीच सांगतोय मी. अगं संध्या, यापुढे हिने काही त्रास दिला तर मला येऊन सांग. भाऊजींशी बोलून काय करायचं ते मी बघतो. बरं, आता सोड सगळं. महाल सोडून जाते असं परत बोलू नकोस ग. हो ग संध्या, असं कोणासाठी आपण वेगळं व्हायचं नाही, समजलं ना? मेहरबानी करून मलेशियाला मी परत जाते असं पुन्हा बोलू नकोस प्लीज संध्या, ओके ना? थांबा. तुम्ही हे पोलिसांसारखी चौकशी करणं सोडून द्या, कारण तुमच्या कॅरेक्टरला सूट नाही करत. मला तुमच्याकडे बघून तुम्ही डॉक्टर की चांगली कराल असं वाटतं. मी डॉक्टर असल्याचं मीच विसरून गेले होते. तरी पण हिला का मी डॉक्टर असल्यासारखी वाटते? हिच्याकडे कसली तरी शक्ती आहे, शोधून काढतेच. कदाचित हीच नंदिनी असेल असं वाटतंय. काय माय डॉक्टर, कसला विचार करताय? संध्या, अशा मांत्रिक बाईचं ऐकून तू घाईघाईत अजिबात निर्णय घेऊ नको प्लीज. काही असू दे, तुझा काका जिवंत आहे. मी बघून घेईन सगळं. तुम्ही दोघांनी लग्न करून आयुष्यात खूप मज्जा करा, मला एवढंच हवंय. खरंच सांगतोय मी. संध्या, हे बघ, तू आता थोडा आराम कर. मी तुला नंतर येऊन भेटू, हा? ठीक आहे? ये रे, चल चल.
माधवी तर गेली कामातून. ताई, तिरुवन्नामलईतून तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहेत. त्यांच्या दिसण्यावरून तर ते आदिवासी वाटतायत. तुम्ही त्यांना ओळखता असं ते म्हणतायत. ताई, नमस्कार ताई. ताई, वैद्यांनी तुम्हाला लगेच यायला सांगितलंय. लगेच यायला सांगितलंय? कशाला म्हणून? तुमच्याशी त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल ताई. काही अडचण आहे का? हे तेच सांगू शकतात ना. तुम्ही जरा लवकर येता का ताई? ठीक आहे. आ. या ताई. या ताई, तातडीने बोलावणं धाडलं. काय घडलंय? आपण जसं ठरवलं होतं त्याहून वेगळं घडतंय. काय बोलताय? मी आता काय बोलू? तुम्हीच आत येऊन बघा ना. तिची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी बघा. या ना ताई. जरा लवकर खोदायला सांगा. लवकर खोदा. सांभाळून सांभाळून. काळू, या जीवाला वाचव रे बाबा. बाई, जरा सावकाश सावकाश. सांभाळून उचला. हा हा, पकड जरा पकड. लवकर उचल. करा. सांभाळून सावकाश सावकाश. सावकाश सावकाश पाडू नका. जरा लवकर बाहेर काढा. नीट. नीट, नीट, नीट. हळू, हळू. चला 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 घेऊन चला चला. गंगा, थोडा धीर धरा. काळू, काळू, अजूनही ठोके जाणवत आहेत. काळूने माझं ऐकलं. उचला. हळू हळू हळू. चला चला घेऊन चला सावकाश. आरामात आरामात.
हिला इथे आणल्यापासून माझ्याच्याने जेवढं करता येईल तेवढे मी प्रयत्न केलेले आहेत. आता ही उपचाराला प्रतिसाद देत नाहीये. यापुढे ही ठीक होईल की नाही अशी मला शंका वाटू लागली आहे. हिच्या नाडीचे ठोके दिवसेंदिवस कमी होत चाललेत. आणखी 10 दिवस जगणं कठीण आहे असंच परिस्थितीवरून वाटतंय. जगण्यासाठी संघर्ष करत असलेल्या या मुलीला आता कुठलेही उपचार वाचवू शकत नाहीत असं मला वाटतंय. फक्त दैवी शक्तीच हिला आता वाचवू शकते. आता माझ्या ज्याने शक्य नाही हे कळल्यावर या मुलीला आता मी इथे ठेवू शकत नाही. तुम्ही हिला आता तुमच्यासोबत लवकरात लवकर घेऊन जा. गंगाला इथेच असू दे. हळूहळू मरणाच्या दारात जात असलेल्या या मुलीला मी असा कसा बघत राहू. गंगाच्या जीवाला काही नाही होणार. पण तुम्ही हे कशावरून बोलताय? गंगाने वनदेवीसाठी हा त्याग केला आहे. चांगली कर्म नेहमीच आपल्या सोबत असतात आणि तीच चांगली कर्म हिला नक्कीच वाचवतील. मी आत्ता जाऊन वनदेवीला भेटते. यापुढे गंगाच्या जीवाची जबाबदारी वनदेवीचीच असेल. काय झालं? काय माहित? खूप उदास दिसतायत. तिची काळजी घ्या. वनदेवीकडे जाऊन प्रार्थना करा, तीच आता वाचवू शकते. तुझ्या हक्काचं कालचक्र तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली गंगा आता स्वतःच्या जीवाशी संघर्ष करते. गंगाला काहीही नाही झालं पाहिजे. आता तूच माते, गंगाचा जीव वाचव ग. माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तूच गंगाला सुखरूप बरं करशील. माझा काळू असतानाही मी तुझ्याकडे आली आहे. तूच तिला वाचव. मी तुझ्या पाया पडते. गंगाला वाचव. माते, वनदेवी, तू काही कर माहित नाही, पण गंगा वाचली पाहिजे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तू नाराज नाही करणार हे मला माहिती आहे. तुझ्यावर मी विश्वास ठेवून जाते. गंगाला लवकर बरं कर ग. माते, वनदेवी माते, गंगाला वाचव. माते, वाचव. माते, दादा इथे षण्मुखानंद कोण आहेत? मी आहे षण्मुखानंद.
सर तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. हो विचारा. माझ्याकडे एक पुरातन वस्तू आहे. ती काय आहे ते कळत नाहीये. तुम्ही जरा बघून सांगू शकता का मला ती काय आहे ते? पुरातन वस्तूच्या माहितीसाठी तुम्हाला पुरातत्व खात्याकडेच जावं लागेल. माझ्याकडे असलेली वस्तू एखाद्या मूर्तिकारानेच बनवली असं मला वाटतंय. ती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला नक्की कळेल काय आहे ते. तुम्ही जरा ती वस्तू पाहता का? ठीक आहे, दाखवा काय आहे ती. सर कळलं का की काय आहे ही वस्तू? अहो हे मनुष्याच्या संशोधना पलीकडचं आहे. शिल्पकाराने तयार केलेली वस्तू त्यावरच्या कोरीव कामाने आणि बनावटीने ओळखू शकतो. पण यावर असं कोणतंही कोरीव काम नाहीये, कारण ही शिल्पकलेतून तयार झालेली वस्तू नाहीये. पंचधातूनेच अशा प्रकारची वस्तू बनवली जाते, पण ही सोन्याच्या भस्माने बनवली आहे. याचाच आश्चर्य वाटतंय मला. अशी चमत्कारिक वस्तू दैवी निर्मितीनेच होत असते. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे सर. आम्ही ज्या मूर्त्या बनवतो त्या काही कालांतराने मिटून जाऊ शकतात, पण दैवी शक्ती असलेली ही वस्तू कधीच मिटणार नाही. मी आता तुमच्या डोळ्यांसमोर प्रूफ करून दाखवतो. ते निरंजन निखाऱ्यावर ठेव. तू ते फिरवत राहा बघू. आता ते निरंजन दाखव यांना. आता त्याला हात लावून बघा, झटका लागेल. झटका लागणारच, फक्त वरून वरून हात फिरून बघा. अहो बघा तरी.